नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि तू रंग दाखवलेस असे बोलून आता शेवटी तो रमाला घराच्या बाहेर काढतो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला या घराशी काही घेणे देणे नाही आणि या घरातील प्रत्येकाशी फक्त मला माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे आणि लवकरच मात्र तिची ती कस्टडी मी मिळवणारच. त्यासाठी मात्र मी कोर्टात जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा आता अक्षयला खूप राग येतो. अक्षय रागानेच म्हणतो की तुला जे काही करायचं असेल ते तू कर. त्यानंतर मात्र आता रमाला ते आठवते, कारण ती अक्षयला जे सांगण्याचा प्रयत्न करत असते की इरावती आत्याबद्दल. आता अक्षय काही ऐकायला तयार नसतो. आता रमा सर्व काही आता त्याला सांगत असते, पण तरी सुद्धा तो ऐकायला तयारच नसतो. हे रमाला आता बाहेर आल्यानंतर सर्व काही आठवते आणि आता रमाने अक्षयला सांगितलेलं असतं की हे बघ, मला माहिती आहे की इरावती आत्यावर खूप विश्वास आहे आणि माझ्यावर बोलण्यावर तुम्ही विश्वास नाही ठेवणार. त्यासाठी आता इरावती आत्याविरुद्ध मी पुरावे गोळा करणार आहे. तर आई आजींना जेव्हा मी येथे घेऊन येईल आणि त्या इरावती आत्याबद्दल तुम्हाला सर्व काही सांगतील तेव्हा तरी तुम्हाला पटेल ना. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की नाही, मला हे सर्व नाही पटणार, माझा विश्वास नाही आणि अगदी देवाने जरी येऊन सांगितले तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर तेव्हा आता रमा म्हणलेली असते की हे बघा, मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा मित्रांनो, आता रमाला घराच्या बाहेर काढण्यासाठी अक्षय आणि हे रमाचं नाटक आहे असे मात्र आता आपल्याला दिसून येणार आहे. तेव्हा मात्र आता रमा अक्षयला म्हणलेली असते की हे बघा, तुम्ही कधीतरी माझ्यावर प्रेम केलं असेल आणि त्या प्रेमाची शपथ आहे तुम्हाला, तुमच्या मदतीशिवाय मी पुरावे नाही आणू शकत, प्लीज म्हणून ती आता रिक्वेस्ट करते. तर आता अक्षय तयार होतो. अक्षय म्हणतो की हे बघ, तू कितीही काही म्हटली तरी माझा ह्या सर्व गोष्टीवर विश्वास नाही, परंतु आता तू प्रेमाची शपथ घातली त्यामुळे मी ऐकायला तयार आहे आणि मी तुला मदत करतो. आणि जर तू पुरावे गोळा करू शकली नाहीस तर मात्र हेच मी समजेल की तू चुकीची होती म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे. तेव्हा अक्षय विचारतो की काय करावं लागेल. तर आता रमा म्हणते की भांडावं लागेल, मला घराबाहेर काढेपर्यंत तुम्ही माझ्याशी भांडा. म्हणून मित्रांनो, आता हा अक्षय आणि रमाचा प्लॅन असतो, म्हणून आपल्या रमाला हसू येत असते. तेव्हा मात्र आता रमाने अक्षयबरोबर जो प्लॅन केलेला आहे तो बाहेर आल्यानंतर तिला सर्व आठवतो आणि आता रमा ठरवते की आता मात्र इरावती आणि मालविका ह्या अगदी शांत होतील आणि त्या माणसाला फोन करतील. त्या रिलॅक्स झाल्यानंतर नक्की फोन करतीलच, फक्त तो नंबर मला मिळायला हवा. आणि तेवढ्यात रमाला आरोही समोर येताना दिसते. आता रमा खुश होते आणि तेवढ्यात आईला बघून आता आरूला आनंदच होतो. आता आरू आई म्हणते, रमा धावतच आरोही जवळ येते आणि म्हणते की अगं आरू, तू माझं एक काम करशील का. तर आरू लगेच तयार होते, बोल ना आई. तेव्हा आता इरावतीने जो फोन केलेला आहे तो नंबर मात्र आता रमा आरूला त्या मोबाईल मधून काढण्यासाठी सांगते. तेव्हा मात्र आता आरोही लगेच तयार होते आणि रमा तिला आतमध्ये जायला सांगते. तर आता आरू बाहेर करत आत घरात येते. अक्षय घरातच बसलेला असतो. रमा मात्र आता थोडीशी लांब जाते. आता अक्षय मुद्दाम ह्या इरावती समोर म्हणतो की स्वार्थी, ही रमा खूप स्वार्थी आहे, स्वार्थी. मागच्या वेळेस तिने फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला आणि आता सुद्धा ती स्वतःचाच विचार करते, आपला तिला काही विचारच नाही. इरावती आता हे सर्व ऐकून खुश होते आणि म्हणते की मला हेच हवं आहे, तुमच्यामध्ये गैरसमज आणि तुमच्यातील ताटातूट. मालविकाला सुद्धा खूप आनंद होत असतो की अक्षय रमावर इतका रागवलेला आहे म्हणून. अक्षय आता मुद्दाम इरावती आत्याला म्हणतो की हे बघ, तू त्रास करून घेऊ नकोस, त्या रमाचं बोलणं तू मनाला इतकं लावून घेऊ नकोस. आता अक्षय समोर इरावती मुद्दाम खूप डिस्टर्ब झालेली आहे असे ती दाखवते. इरावती म्हणते की अरे ती गेली ना आता आपल्या घरातून, तर जाऊन दे, कशाला तिचा विषय घ्यायचा आहे आणि आता मला खूपच शांत वाटतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, मला तिला परत सुद्धा घरात घ्यायचं नाही आणि घरात घ्यायला तर आवडतच नव्हते, कारण पुन्हा तो सर्व त्रास होईल. आणि तेव्हा मात्र आता आरू आत येते. आता रमाने सांगितल्याप्रमाणे ती सुद्धा प्लॅन मध्ये सामील असते. तेव्हा ती आतमध्ये आल्यानंतर आई आई म्हणून रमाला आवाज देते. तर अक्षय आता मुद्दाम आरोहीला म्हणतो की आरू नाही, ती इथे नाही आणि आई आई ह्या हाका जे मारतात ना ते बंद कर, तुझी आई कायमची घर सोडून गेली. तेव्हा आता अक्षय आरोहीवर ओरडतो. तर मालविका लगेच आता अक्षयला म्हणते की आहो, तिच्यावर का ओरडतात तुम्ही, तिला बिचारीला कुठे काय माहिती, तिला काय कळतं. आणि चल आरोही बाळा, तू इकडे ये बरं. म्हणून अक्षय समोर आता मालविका सुद्धा आरोहीवर तिचं खूप प्रेम आहे असं दाखवते, कारण तिला अक्षय मिळवायचा असतो. तेव्हा इरावती सुद्धा अक्षयला म्हणते की अरे तू नको ओरडूस त्या आरोहीवर, बिचारीचा काय दोष आहे, ती तर लहान आहे आणि तू त्या चिमुकलीला ओरडू नको आणि तू सुद्धा आता काहीच बोलू नको. तेव्हा आता मालविका आरोहीवर खूप प्रेम आहे असं दाखवण्याचं नाटक करते, ते पण अक्षय समोर. तेव्हा आता ही आरोहीला
इरावती आवाज देते की बाळा तू इकडे ये बरं माझ्यावर बरोबर. आणि मालविकाला म्हणते की तू जरा मला कॉफी करून दे कारण मला ट्रेस खूप कमी वाटेल. तेव्हा आता अक्षय हा शांतपणे आतमध्ये जायला निघतो. तेव्हा आता आरोही म्हणते की आजी अगं मला आज आईकडे जायचं आहे, मला आईची खूप आठवण येते. तर इरावती म्हणते की आता कशाला, तुला त्या मम्माकडे जायचं का, कशाला, आणि ती कशी वागत होती हे तुला माहिती आहे ना. आणि हे बघ अगं आता तर उलट तू फ्री बर्ड्स आहे कारण तू काही पण करू शकते, आईस्क्रीम खाऊ शकते, टीव्ही बघू शकते आणि तुला हवा तेवढा वेळ तू मोबाईलवर खेळू शकते, मोबाईलवर गेम सुद्धा खेळू शकते आणि झोपू सुद्धा शकते. जसे तुझ्या मनाला वाटेल तसे तू करू शकते बाळा. ते ऐकून आता आरोही खुश होण्याचं नाटक करते आणि खरंच असं विचारते इरावती असं म्हटल्यानंतर. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं देऊ का मी तुला मोबाईल. तेवढ्यात इरावती आपला मोबाईल उचलते परंतु त्यावर आता हे मुकेशचे कॉल आलेले असतात. आणि आता मात्र इरावती बघते तर आता आरोहीला म्हणते की थांब मी देते. आणि तो कॉल करून ती म्हणते की मी संध्याकाळी येईल, तोपर्यंत जरा लक्ष ठेव. तर आता आरोहीला हेच हवं असतं. आरोही आता शांतपणे ऐकत असते की जसे तिला काहीच कळत नाही असे ते इरावतीला दाखवते. तेव्हा आता इरावती फोन ठेवल्यानंतर आरोही तिच्याकडे अगदी चलाकरित्या बघतच असते. इरावती फोन ठेवते आणि म्हणते की 1 मिनिट आरू, हे बघ तुझा आवडता गेम, म्हणून तिला मोबाईलमध्ये गेम लावून देते. आरोही इतकी आनंदी आहे आणि खुश आहे, ती गेम बघितल्यानंतर इतकी खुश झाली म्हणून त्याचं ती नाटक करते. तेव्हा आता आरोही अगदी गेम खेळण्याचं इतकं नाटक करते की खुश होत आनंदाने उड्या मारत असते. गेममध्ये खूप ती बिजी आहे असं इरावतीला दाखवते. तर आता इरावती हे सर्व बघून खूपच खुश होते आणि मनात म्हणते की रमुकडे अगं तुझ्या मुलीला नाही मी वाईट नादाला लावले तर मी सुद्धा नावाची इरावती नाही. तेव्हा आता खेळता खेळता आरोही इरावतीला म्हणते की अगं आजी तू आईस्क्रीम आणते का प्लीज माझ्यासाठी. तेव्हा आता इरावती आईस्क्रीम आणायला आत जाते आणि तेवढ्यात ही आरोही आहे ती धावतच बाहेर येते. आणि बाहेर आल्यानंतर ती रमाला फोन करते. रमा फोन उचलते, रमा गाडीमध्येच असते. आता आरोही म्हणते की आई मी इतकी मस्त ऍक्टिंग केली, इरावतीला काहीच कळाले नाही. तेव्हा आता रमा म्हणते की व्हेरी गुड, आता यापुढे मी तुला जे काही सांगत आहे तर ते बारीकली म्हणजे शांतपणे ऐकून घे आणि सगळं काही अगदी सांगितल्याप्रमाणेच करायचे. तेव्हा आता रमा विचारते की तू अगोदर गेम फोनमध्ये चालू केली का. तर आता आरोही म्हणते की हो आणि मला तिने गेम खेळायला दिलेला आहे असं म्हणते. तर रमा म्हणते की ठीक आहे, आता एक काम कर, आत्या आजीने कुणाला कॉल केलेला आहे का ते बघ आणि जे काही कॉलिंग आहे नोटबुक तू चेक कर. तर आरोही चेक करते आणि आता रमाला म्हणते की हो केला होता. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की ठीक आहे तो नंबर तुम्हाला सांग. तर आरोही म्हणते की हो सांगते. तेव्हा मात्र आता आरोही आता तो नंबर आहे तो रमाला सांगत असते आणि त्याच वेळेस आता इरावती फ्रीजमधून आईस्क्रीम वगैरे घेते आणि आरोहीला शोधत असते. आरोही मात्र हॉलमध्ये आता इरावतीला दिसत नाही म्हणून ती कुठे बाहेर गेली का म्हणून तिला शोधत शोधत पुन्हा बाहेर येते. तोपर्यंत आता शेवटचा इकडे नंबरचा जो अंक आहे तो मात्र अजूनपर्यंत सांगण्यासाठी राहिलेला असतो. आणि तेवढ्यात मात्र 3 असं म्हटल्यानंतर आता आरोही असा आवाज देत इरावती बाहेर येते. तर आरोहीच्या कानाला मोबाईल असतो. तेव्हा आता आरोही खूप घाबरते आणि लगेच मोबाईल खाली करते. तर इरावती तिच्याकडे बघूनच असते. रमा लगेच फोन कट करते. तेव्हा मात्र आता रमाचा फोन सुरूच असतो. तर इरावती म्हणते की अगं तू इकडे बसली का, अगं मी तुला हॉलमध्येच शोधते. आणि आता ती इरावती आरोहीच्या जवळ येते आणि हे आईस्क्रीम घे असं म्हणते. तेव्हा मात्र आता इरावती तिला विचारते की तू काय करतेस, नंबर गेम खेळते का. तेव्हा आरोही म्हणते की हो मी नंबर गेम खेळते. इरावती म्हणते की हो तू काहीतरी नंबर सांगत होती. तेव्हा आता रमा इकडे हे सर्व ऐकत असते आणि रमा आता स्वतःला म्हणते की जर इरावती आत्यांना हे कळले की आता आरोही माझ्याशी बोलत होती, मला तिने खून केला होता, तर इरावती तेव्हा मात्र आता लगेच आरोही मुद्दाम एक प्लॅन करते रमाला तो नंबर देण्यासाठी. मात्र आता आरोही म्हणते की इरावती आत्या अगं मी एक काम करते, तुला तो नंबर अगदी सांगते. म्हणून आता तो जो नंबर आहे तर आता तो रमाला द्यायचा असतो, परंतु आता गेमचाच नंबर आहे म्हणून ती इरावती आत्याला तो नंबर सांगते. आता रमाला वाटते की खरंच किती हुशार आहे माझी आरू, म्हणून छान असा ती मोबाईलवरच गोड पापा घेते. तेव्हा आता इरावती आरोहीला म्हणते की अगं टोटल किती आहे ते सांग, बरे राहून दे, तुला आईस्क्रीम खायचं आहे ना. तेव्हा आता इरावती तेथून जायला निघते आणि परत ती मग थांबते आणि आरोहीला विचारते की अगं बाळा कुणाचा फोन आला होता का. तेव्हा आता आरोही लगेच रमाचा जो काही नंबर डायल केलेला आहे तो नंबर लगेच आता नोटबुकमधून डिलीट करते. आणि आता इरावतीला म्हणते की हे बघ
नाही आणि इरावती आत्याच्या हातात तो मोबाईल देते तेव्हा इरावती आत्या चेक करत असते की बघून दे मला कोणाचा कॉल वगैरे आला का, मेसेज आला का. आणि परत आता इरावती आत्या चेक करून आरोहीच्या हातात तो मोबाईल देते आणि फोन आल्यानंतर तू मला दे असं आता आरोहीला म्हणते आणि आरोहीला आईस्क्रीम खाण्यासाठी सांगते. तेव्हा आता आई इरावती आतमध्ये निघून जाते तर आता आरोही अगदी वाचले म्हणून अगदी दीर्घ श्वास सोडते. तेव्हा आता आरोही इकडे परत रमाला कॉल करणार असते. त्यानंतर आता इकडे अण्णासाहेब कर्णिक ह्या संस्थेमध्ये आणि आता जे काही अण्णा आहे तर ते रमाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु रमाने अजूनपर्यंत काही फोन उचललेला नसतो, तिचा फोनसुद्धा लागत नसतो. तेव्हा आता अण्णा खूपच चिडतात. अण्णा म्हणतात की एकतर ह्या मुलीचा फोन लागत नाही, कुठे जाऊन बसली काय माहिती. तेव्हा आता म्हणजे अण्णासाहेबांना अजूनपर्यंत रमा ही अक्षयकडे गेलेली आहे हे माहिती नसते, म्हणून आता साईने सुद्धा अजूनपर्यंत ते काही सांगितलेले नाही. म्हणून साई आता मनात म्हणतो जर अण्णासाहेबांना हे कळाले की रमा अक्षयकडे गेलेली आहे तर मात्र अवघड होईल आणि ते जाम रागावतील आणि जर मला अण्णासाहेबांनी विचारलं तर अण्णासाहेबांना मी काय सांगू. म्हणून आता साईला सुद्धा खूप टेन्शन येते. तेव्हा आता अण्णा हे रमाला फोन करत असतात आणि आता ते साईला म्हणतात की ह्या रमाला किती वेळेस मी फोन करू, तिचा फोन सुद्धा लागत नाही, मग रमा कुठे गेली. म्हणून अण्णा आता खूपच चिडलेले असतात. तेव्हा आता साई तर घाबरतो. साईला तर भीती असते की अण्णासाहेबांना जर कळाले की रमा अक्षयकडे गेली म्हणून अण्णांचा तर पारा खूप चढलेला असतो, कारण अण्णांना रमाचा फोन न लागल्यामुळे खूप आता काळजी लागलेली असते आणि त्यांची चिडचिड होणं ही स्वाभाविकच असते. साई मुद्दाम अण्णांना शांत करण्यासाठी म्हणतो की हे बघा अण्णा आपण आता आलो, मग कशाला इतकी दगदग करतात. तेव्हा आता अण्णा म्हणतात की ही दगदग नाही रे. तेव्हा आता साई म्हणतो की अण्णा हे बघा कामाची गडबड कशाला, आपण अगोदर घरी जाऊया, तुम्ही मस्त फ्रेश व्हा. तेव्हा आता अण्णा ऐकायला तयार नसतात. अण्णा म्हणतात की मला एकदा रमा भेटली तर मी मस्त फ्रेश होईल, तेव्हा ती कुठे आहे एवढंच फक्त मला सांग आणि ती कुठे अडकलेली आहे बरं. तेव्हा साई आता खोटं बोलतो. साई म्हणतो की त्या क्लासरूम मध्ये असतील. तेव्हा आता अण्णा म्हणतात की नाही ती कुठेही क्लासरूम मध्ये नाही, मी चौकशी करण्यासाठी सांगितली परंतु ती तिथेही नाही. तर साई म्हणतो की अण्णा अहो ती ग्राउंडवर असेल. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ 2 दिवसात माझं आणि तिचं साधं फोनवर सुद्धा बोलणं झालेलं नाही आणि हे बघ अरे असं सहजासहजी नाही होत, ती कुठे जाऊन बसली हेच खरं कळायला सुद्धा मार्ग नाही. तेव्हा आता साई म्हणतो की अण्णा अहो तुम्ही खूप पॅनिक होतात, असं तुम्हाला नाही वाटत का. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ मी पॅनिक वगैरे नाही होत. तर आता लगेच साई सांगतो हे बघा अण्णा आपण येथे नव्हतो, मग कामाचं सगळं काही लोड आणि भार तिच्यावर होता आणि कामाचा लोड त्यांच्यावर जास्त असल्यामुळे त्या खूप बिझी असतील. हे अगो अण्णा तुम्ही का समजून घेत नाही. तेव्हा आता अण्णा ऐकायला तयार नसतात. अण्णा म्हणतात की हे बघ साई तू तिची बाजू घेऊ नकोस. आणि तेवढ्यात मात्र आता तो शाळेचा पिऊन आहे तर तो येतो आणि आता साई म्हणतो की हे जे काही बॅग्स वगैरे आहे ना त्या सर्व गाडीमध्ये टाकून दे. तेव्हा आता मात्र अण्णा त्याला सगळं काही काम बाजूला ठेवायला सांगतो आणि विचारतो की रमा मॅडम कुठे आहे, मला सांग रमा मॅडम ऑफिसला आल्या होत्या किंवा नव्हत्या. तेव्हा आता तो पिऊन म्हणतो की हो बरेच दिवस झाले त्या ऑफिसला सुद्धा नाही आल्या. साई आता याला खुणवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता साईला त्याला काही सांगता येत नाही. तर आता बाई सांगायला सुरुवात करतो की बरेच दिवस झाले की त्या ऑफिसला नाही आलेल्या. तेव्हा आता अण्णांना तर धक्काच बसतो. अण्णांना राग येतो की रमा कुठे गेली असेल. आता अण्णांना खूप टेन्शन येते. अण्णा साईला म्हणतात की तो काय म्हणतो बघ ना, अरे बऱ्याच दिवसापासून त्याने रमाला बघितलं नाही, मग मॅडम गेल्या तरी कुठे आहे. आणि तेव्हा मात्र साई लगेच रमाला फोन लावतो आणि आता मुद्दाम त्या शिपाईला तिथून काढून देण्यासाठी तो म्हणतो की हे बघ तू बॅग्स वगैरे घे आणि जा इथून, लवकर त्या तिकडे ठेवून ये गाडीमध्ये. तेव्हा आता लगेच साई रमाबरोबर सुद्धा बोलत असतो की रमा मॅडम अहो तू कुठे आहात तुम्ही, अण्णा किती पॅनिक झाले तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा मात्र आता साई मुद्दाम फोन त्याने लावलेलाच नसतो आणि आता तो मुद्दाम हॅलो हॅलो करत असतो आणि नेटवर्क इश्यू आहे असे मुद्दाम आता अण्णांच्या समोर तो नाटक करतो. तेव्हा आता साई मुद्दाम अण्णांना म्हणतो की हे बघा इथे नेटवर्क इश्यू आहे जर आम्ही आलोच. तेव्हा आता अण्णा हे साईला पकडतात. साईला म्हणतात की काय ओ साई तुम्ही मला दूधखोळा वगैरे समजलास का, हे जे केस आहे ते माझे पांढरे झाले तर ते बाहेर उन्हात राहिल्यामुळे झालेत का, हे जे रमाचं आणि तुझं साटलोट आहे ते मला कळत नाही असे तुम्हाला वाटते का. त्यामुळे हे बघा साईजी मला सर्व काही कळालेले आहे, त्यामुळे ही जी तुझी नाटकं आहे तर ती बंद कर आणि रमाला ताबडतोब आत्ताच्या आत्ता फोन कर. तिला सांग की संध्याकाळी ती लवकर घरी नाही आली तर ती जेथे कुठे असेल तेथे हा अण्णा जाईल आणि तिला उचलून घेऊन येईल. तर
कळते ना साई तुला, त्यामुळे ताबडतोब रमाला फोन लाव, मला ही नाटकं नकोय, आत्ताच्या आत्ता तू रमाला फोन कर. तेव्हा मात्र आता रमा ही त्या नंबरचं लोकेशन आहे तर ते शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचाच ती विचार करत असताना साईचा फोन तिच्या मोबाईलवर येतो. रमा घाईने फोन घेते आणि रमा म्हणते की हॅलो साई, थँक गॉड तुम्ही कॉल केला ते. आणि हे बघा साई, मला तुमची मदत हवी आहे, खूप अर्जंट आहे. तेव्हा आता साई म्हणतो की रमा ऐकून घ्या ते सर्व काही नंतर, त्या अगोदर मला सांगा की तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही त्या अक्षयच्या घरी आहात का. रमा मॅडम, अहो तुम्हाला कळते का तुम्ही काय करतात ते. अहो हे बघा, अण्णा साहेबांना जर कळाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या सगळ्यापासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर लवकरात लवकर घरी या म्हणून. तेव्हा रमा म्हणते की हो साई, मी आज संध्याकाळी घरी येणारच आहे आणि फक्त येण्या अगोदर मला इरावती आत्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे. तर तेव्हा आता साई म्हणतो की एक मिनिट, आणि काय झाले ते नक्की मला सांगा की काय झाले ते. तेव्हा आता जो घडलेला प्रकार आहे, पार्वती आजीला हे इरावतीने किडनॅप केले याबद्दल आता रमा सर्व काही साईला सांगते. ते ऐकून आता साईला धक्का बसतो. साई म्हणतो की काय बोलतात रमा मॅडम, पार्वती आजीला किडनॅप केले आणि हे तुम्ही मला आत्ता सांगतात का. आणि हे बघा साई, मी तुम्हाला सांगते, मला फक्त आणि फक्त एका नंबरचं लोकेशन हवं आहे. मी तुम्हाला एक नंबर पाठवते आणि फक्त मला सांगा की त्या नंबरचं लोकेशन कुठे आहे ते, आणि हे खूप अर्जंट आहे. एकदा की हे काम संपले तेव्हा मी कायमची घरीच येणार आहे. तर फक्त प्लीज एकच दिवस तुम्ही अण्णांना सांभाळा. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा रमा, मी प्रयत्न करतोय, पण तुम्ही सुद्धा आता प्रयत्न करा की येथे घरी लवकरात लवकर येण्यासाठी, कारण अण्णा साहेबांना संशय आहे की आपण त्यांच्यापासून काहीतरी लपवतो याचा, आणि जर त्यांना अक्षयबद्दल जर काही कळाले तर खूप मोठा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. आणि त्यांचा जो काही राग आहे तर तो आपल्या दोघांना चांगलाच माहिती आहे, त्यामुळे तुम्ही घरी त्यांचा रागवण्या अगोदर लवकरात लवकर घरी या. तेव्हा आता रमा सांगते की हे बघा साई, आता मी दुसरा कोणताही विचार नाही करू शकत. आता फक्त आणि फक्त मला पार्वती आजींचा जीव वाचवायचा आहे, त्या पलीकडे मी आता दुसरं काही महत्वाचं नाही मानत. त्यावर आता साई म्हणतो की हो तुमचं अगदी बरोबर आहे, कारण त्या इरावतीचं भांडं आता सगळ्यांसमोर फुटायला हवे. मी सुद्धा बघतो काहीतरी आणि तुम्हाला लवकरात लवकर ते लोकेशन पाठवतो. आणि हे बघा, काळजी घ्या आणि लवकरात लवकर घरी या. आता असे म्हटल्यानंतर रमा म्हणते की थँक्यू साई. आता साईची त्या लोकेशनसाठी रमाला खूप मदत होते. आता फोन ठेवल्यानंतर रमा ही स्वतःला म्हणत असते की इरावती, आता मात्र तुझा खेळ संपला. तर तेव्हा रमा आता अगदी तयारीला लागते आणि ड्रायव्हरला गाडी काढून आता तेथून ती निघून जाते. त्यानंतर आता इरावती रूममध्ये असते. इरावती आता आरोहीला मोबाईल दिल्यापासून आता रमाला घराच्या बाहेर काढेपर्यंत आता ह्या सर्वाचा विचार करत असते. आता हे नक्की खरंच भांडत असतील का, रमा आणि अक्षय खरंच एकमेकांशी खरं खरं भांडतात की खोटं खोटं, याचा ती आता विचार करते. म्हणून इरावती आता ह्या सगळ्याचा विचार करत बाहेर जायला निघते. आता इरावती टेन्शनमध्येच असते आणि तेवढ्यात मालविका तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि आता लगेच इरावती पुन्हा आते. तेव्हा आता मालविका विचारते की अहो इरावती मॅम, काय झाले, आता तर आपण सेलिब्रेट करायला हवे, कारण ती रमा कायमचे हे घर सोडून गेली तर. आणि ते दोघे काय कचाकच भांडत होते, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही इरावती मॅम त्या रमाला किती मूर्खात काढले हो. इरावती बोलायला जाणार तोच लगेच दरवाजा उघडत दिसतो. इरावती लगेच आता दरवाजा बंद करते. इरावती म्हणते की अगं रमाला आपण मूर्खात नाही काढलं तर रमाने आपल्याला मूर्खामध्ये काढले. तर मालविका म्हणते की तुम्ही असं का म्हणतात, तुम्हाला असं का वाटतं. तेव्हा आता इरावती म्हणते की एकतर अक्षयला मी इतक्या वर्षापासून ओळखते, कारण तो अशा पद्धतीत कुणाशी भांडलेला सुद्धा नाही आणि कुणाला अशा पद्धतीत तो कधी बोलणार सुद्धा नाही. हे सगळं मला जे काही आहे तर ते खोटं खोटं वाटत होतं, ऍक्टिंग केल्यासारखं वाटत होते. आणि एक गोष्ट म्हणजे आरोही सुद्धा, आता आरोहीला जर रमाने एखादी गोष्ट नाही करण्यासाठी सांगितली तर ती करत नाही. आणि त्या दिवशी मात्र मी आता तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन जात असताना अचानक मात्र मी माझा मोबाईल तिला दिला होता आणि ती फक्त खेळत नव्हती, गेम खेळत नव्हती. माझा असा अंदाज आहे की नक्की कुणाशी तरी बोलत होती आणि ती नंबर्स मला सांगत होती. म्हणून आता इरावती म्हणते की ड्रायव्हरचा नंबर काय आहे ते शोध लवकर. म्हणून आता मालविका सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये तो नंबर शोधत असते. तेव्हा आता मालविका तो नंबर सांगते आणि लास्टला 4 आहे. तेव्हा आता इरावतीच्या सर्व काही लक्षात येते. मालविका विचारते की हा कॉल तुम्ही केला होता का. इरावती म्हणते की हो मीच केला होता. आता इरावतीच्या सर्व काही लक्षात येते, म्हणजे ती आरोही इतकी हुशार निघाली तर तिने हा नंबर रमाला दिला आणि हा नंबर नक्की रमाने ओळखला असेल, कारण हा नंबर जो काही आहे तर तो रमाच्या ड्रायव्हरचा आहे. त्याला हाताला धरून आपण हे सर्व करतोय तर त्या ड्रायव्हरला आपण ट्रॅप करायला हवे. त्यामुळे त्या रमाला त्या ड्रायव्हर पर्यंत आणि पार्वतीपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी करावे लागेल. तर मालविका म्हणते मी काय करू सांगा बरं. तेव्हा आता लगेच इरावती ड्रायव्हरला फोन करायला सांगते. तेव्हा आता मालविका फोन करते परंतु फोन लागत नसतो. तर इरावती म्हणते की आता फोन नाही लागत तर मला तातडीने
तातडीने निघावे लागेल, तू इथेच थांब, तोपर्यंत आता मी तिकडे पोहोचते त्या ड्रायव्हर पर्यंत आणि पार्वती पर्यंत, आणि त्या ड्रायव्हरचा तुझा काही कॉन्टॅक्ट जर झाला तर तू लगेच मला फोन कर आणि मला कळव. रमाला आपण नाही तर रमाने आपल्याला मूर्ख बनवलेले आहे. हे इरावती आता मालविकाला सर्व काही सांगते आणि सर्व रमाचा प्लॅन ती ओळखते. असे बोलून आता इरावती आणि मालविका खूप टेन्शन मध्ये येतात. इरावती घाईने याचा तेथून तिकडे पार्वती आजीला जेथे ठेवलेलं आहे त्या लोकेशनवर जायला निघते. आता इरावती गाडीतून येत असते आणि येता येता मात्र ती फोन करत असते, परंतु ड्रायव्हर मात्र झोपलेला असतो आणि पार्वती आजी सुद्धा झोपलेली असते. ड्रायव्हर काही इरावतीचा फोन उचलत नाही आणि तेवढ्यात आता गाडी ही अगदी वेगात चाललेली असल्यामुळे इरावतीला लगेच आता थोडीशी धडक लागते गाडीची. तेव्हा आता इरावती ड्रायव्हरवर ओरडते की जरा हळूच ही टॅक्सी चालव. त्यानंतर आता इकडे इरावती पुन्हा ड्रायव्हरला फोन करते, परंतु हा झोपेत असल्यामुळे तो काही फोन घ्यायला तयार नसतो, म्हणजे हा मुकेश. आणि तेवढ्यात मुकेशला जाग येते. मुकेश उठतो आणि पार्वतीला विचारतो की ए म्हातारे, तुला पाणी वगैरे पाहिजे का? तेव्हा आता तो आपला फोन बघतो, परंतु आता मात्र आता इरावतीचे इतके फोन कॉल्स आहे आणि मिस कॉल आहे ते बघून मात्र तो म्हणतो की नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर म्हणून तो लगेच उठतो आणि इरावतीला फोन करतो. आता इरावतीला फोन केल्यानंतर इरावती फोन उचलते आणि त्याच्यावर रागवते की काय रे, कधीच पासून मी तुला फोन करते, तुला फोन का उचलता येत नाही? आणि एक गोष्ट, अरे तुझ्या मॅडमला सर्व काही कळालेले आहे तर, आणि ती कधीही कुठल्याही क्षणी तिथे येऊन पोहोचेल, त्यामुळे तू लवकरात लवकर त्या म्हातारीला घेऊन तिकडे जा, त्या म्हातारीला अगदी काही कळून देऊ नकोस. तेव्हा आता मुकेश म्हणतो की ओके मॅडम, परंतु जर रमा मॅडम इथे आले तर काय करायचे? तेव्हा आता पार्वती आजीच्या सर्व काही लक्ष देते. पार्वती आजी ऐकते आणि लगेच रमा असे म्हणते. आणि तेवढ्यात मात्र मित्रांनो रमा तेथे आलेलीच असते. तेव्हा आता हा जो ड्रायव्हर आहे तो खूप घाबरतो आणि इरावती त्याला सांगते की जर रमा तेथे आली तर काय करायचं हे तुला माहितीच आहे. तेव्हा आता ड्रायव्हर पूर्णपणे घाबरलेला असतो आणि आता पार्वती आजीला सुद्धा रमा येथे आली हे अगदी येणार आहे हे समजते. तेव्हा आता रमाच्या जीवाला काही धोका नकोय म्हणून पार्वती आजीला रमाची काळजी लागते. आणि रमा मात्र आता तेथे आतमध्ये येत असते आणि बारीक आता अगदी ती चोर पावलाने आत येत असते. रमा मात्र त्या ड्रायव्हरला बघते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये रमा तेथील जे काही ड्रम आहे तर ते बाजूला ढकलून देते आणि आता मात्र हा मुकेश आहे तर तो सुद्धा रमाला बघतो आणि पार्वती आजी रमाला म्हणते की रमा. तेव्हा रमा म्हणते की आई आजी. रमा समोरून बघते तर काय आपला ड्रायव्हर. रमा म्हणते की तू, म्हणजे आरोहीचा ऍक्सिडेंट आहे तर तो सुद्धा तूच केलेला आहे, ते पण इरावतीच्या सांगण्यावरून, त्यामुळे आता मी तुला नाही सोडणार. म्हणून तो रमावर धावून जातो आणि इरावती आता आजी तेथे येतच असते तर आता तो रमाला ढकलून देतो. रमा आता तेथे पोत्यावर जाऊन पडते. तेव्हा मात्र आता लगेच मुकेश म्हणतो की मी इकडे इरावतीला फोन करतो आणि रमा मॅडमला मी पकडलेला आहे असं सांगतो. तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की तोपर्यंत तू त्या म्हातारीला तेथेच ठेव, मी बघते आल्यानंतर. मुकेश आता फोन ठेवते. तेव्हा आता रमा ही पुन्हा धावून जाणार असते आणि आता ह्या मुकेशच्या जोरात ती मागूनच काठीचा वार करणार असते. तेव्हा आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.